मित्रांनो, जवळपास मुंबई उच्च न्यायालय येथे लिपिक या पदासाठी 37,000 कॅन्डिडेट्स पात्र झालेले आहेत. 37,000 विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. म्हणजे 37,000 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. आता यामध्ये फरक काय आहे? कशा पद्धतीने तयारी करायची? स्पर्धा ही किती प्रमाणामध्ये वाढलेली आहे? या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. जर या गोष्टी आपल्याला माहीत नसतील, तर आपण या स्पर्धेमध्ये टिकणार नाही. तर त्यासाठीच अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता टोटल जागा आहेत 129 आणि विद्यार्थी आहे 37,000 विद्यार्थी आहे. 37,000 प्लस विद्यार्थी या ठिकाणी आहेत. तर आता फक्त 129 मुलंच या ठिकाणी जॉइन होणार आहेत आणि बाकींना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही, म्हणजेच मिळणार नाही. फक्त 129 मुलं या ठिकाणी जॉइन होतील. आता या 129 मध्ये आपल्याला जॉइन व्हायचं आहे मित्रांनो. 129 जागेमध्ये आपल्याला सिलेक्शन मिळवायचंय. तर काही महत्त्वाच्या कीज आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याकडे तुम्ही जर लक्ष दिलं व्यवस्थित, तर 100% तुमचं सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. कारण की कोर्ट भरती अशी आहे मित्रांनो, एक्झाम दिली, सर्व प्रोसेस एकदा सुरू झाल्याच्या नंतर फास्ट होते आणि ऑर्डर देखील 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाते. तर आजचा व्हिडिओ खास त्याच्यासाठी आहे, जरी लेंथ जरी झाला तर अतिशय महत्त्वाचा आहे, की महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आय-एम-पी गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. कारण तुम्हाला सिलेक्शनपर्यंत न्यायचं आहे. आत्तापर्यंत मित्रांनो आपले या ठिकाणी 25 ते 30 कॅन्डिडेट्स जॉइन झालेले आहेत ॲज अ क्लर्क म्हणून जिल्हा न्यायालयामध्ये जॉइन झालेले आहेत, हायकोर्ट्समध्ये जॉइन झालेले आहेत, शिपाई म्हणून जॉइन झालेले आहेत. सर्व मार्गदर्शन आपण त्यांना आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आणि वेबिनारद्वारे आणि तसेच आपलं जे कंटेंट्स आहे ते कंटेंट्स प्रोव्हाईड करून केलेलं आहे आणि बाकी सर्व त्यांची मेहनत आहे त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आता यामध्ये जी काही भरती होणार आहे मित्रांनो, ती भरती एकदम टफ असणार आहे, एकदम टफ असणार आहे. कारण स्पर्धा अतिशय भरमसाठ वाढलेली आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लेखी परीक्षा. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला आउट ऑफ म्हणजे चांगल्या प्रकारे गुण घ्यावे लागणार आहे. जर तुम्हाला तुमचं स्वतःचं ॲज अ क्लर्क म्हणून सिलेक्शन करून घ्यायचं असेल 2025 मध्ये, तर मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण घ्यावे लागणार आहेत. 40, 50, 60 गुण घेऊन आता यावेळेस चालणार नाही. कारण की विद्यार्थी संख्या आता ही भरपूर जास्त आहे. या अगोदरची विद्यार्थी संख्या अतिशय मोजकी 2 ते 3,000च्या आतमधली होती. परंतु आता या ठिकाणी 37,000 प्लस असल्यामुळे तुम्हाला तयारी देखील त्याच लेव्हलची करावी लागणार आहे आणि एकदाची ही जर संधी हुकली तर मित्रांनो अजून 2 ते 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे नवीन जाहिरातीची आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं या ठिकाणी एज देखील वाढत आहे. एज संपत आहे. त्याच्यामुळे ही लास्ट संधी म्हणून तुम्हाला तयारी करायची आहे. आता या ठिकाणी जो काही मुद्दा आहे महत्त्वाचा लेखी परीक्षेचा, की या लेखी परीक्षेमध्ये नेमके गुण तरी आपल्याला कसे मिळवता येईल, कशा पद्धतीने तयारी करायची. कारण मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता अनेक ठिकाणचं कंटेंट्स अवेलेबल आहे. परंतु मित्रांनो ॲज इट इज ऑथेंटिक कंटेंट्स महत्त्वाचे आहेत. तुम्ही किती वेळ अभ्यास करता याला महत्त्व नाही. तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करता आणि लागणारा कंटेंट्स कोणतं यूज करता, ते महत्त्वाचं आहे. कारण ते परीक्षेमध्ये आलं पाहिजे. जर ते येत नसेल, तर तुम्ही 10 नाही 12 तास जरी मित्रांनो तयारी जरी केली, तरी तुमचं यश तुम्हाला मिळणार नाही. खऱ्या डायरेक्शनमध्ये तुम्ही तयारी करा, तरच तुम्हाला तुमची पोस्ट मिळू शकते आणि तुमच्या चुकीच्या डायरेक्शनमध्ये जर चुकीची खोटी मेहनत जरी करत असाल, तर या ठिकाणी तुमची पोस्ट तुम्हाला मिळणार नाही आणि फक्त तुम्हाला वाटेल, की मी 8-8, 10-10 तास अभ्यास करायलो, परंतु याचा काही अर्थ त्या ठिकाणी उरणार नाही शिल्लक. आणि जे विद्यार्थी व्यवस्थित तयारी करत आहेत, व्यवस्थित गाईडन्स खाली, व्यवस्थित दिशेला, तर कमी वेळेमध्ये देखील ते चांगल्या प्रकारे गुण घेऊन सक्सेस मिळवू शकतात. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी लेखी परीक्षा आहे, ती लेखी परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कशाप्रकारे गुण घेता येईल, यासाठी काय करायचं आहे? तर यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करायचं आहे अभ्यासाचं. नियोजन केल्याच्या नंतर त्यामध्ये जेवढे काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, त्यांनी हा जो सिलेबस आहे पाहू शकता या ठिकाणी मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अर्थमॅटिक्स, कॉम्प्युटर. तर हे विषय जे मराठी आहे, कॉम्प्युटर्स आहे, इंग्लिश आहे, हे विषय तुम्हाला आउट ऑफच करून ठेवायचे आहेत. 10, 30, 40 मार्क आउट ऑफ 40 पैकी 40. 38 ते 40 पर्यंत तुम्हाला गुण यामध्ये मिळाले पाहिजे 100%. त्याची तुम्हाला तयारी करायची आहे आणि बाकी आहे जनरल इंटेलिजन्स, अर्थमॅटिक्स याची देखील व्यवस्थित तुम्हाला तयारी करायची आहे. परंतु आता स्पर्धा परीक्षा आहे, परंतु या ठिकाणी योग्य कंटेंट्स तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर मित्रांनो, आपण आवश्यक असणारं मेहनत करून व्यवस्थित कंटेंट्स तयार केलेलं आहे. यामध्ये जे काही महत्त्वाचं आहे मुंबई उच्च न्यायालय लिपिकसाठी, तर आपण खास तुमच्या विनंतीपूर्वक जे विद्यार्थ्यांनी विनंती केलेली आहे, तुमच्या डिमांडसाठी, मागणीसाठी आपण मेहनत करून आपल्या टीमने या ठिकाणी 2 तुमच्यासाठी कंटेंट्स तयार केलेले अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा आणि YouTubeद्वारे आपलं मार्गदर्शन घ्या. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट सीरीज आपण सुरू केलेली आहे. यामध्ये 20 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. 60 मिनिटाचा वेळ असेल, 90 गुणाची क्वेश्चन पेपर असेल, तर तुम्हाला 60 मिनिटामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सोडवता येणार आहे. आणि दुसरी आहे ऑफलाईन. ऑफलाईन सुद्धा आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत.
तर तुम्हाला दोन्ही हे बाय करायचे आहे. दोन्हीची देखील तुम्हाला तयारी करायची आहे. जेवढं तुम्हाला आवश्यक कंटेंट्स भेटेल तेवढं घ्यायचं आहे आणि त्यांची व्यवस्थित तयारी करायची. लास्ट संधी म्हणून तयारी करा मित्रांनो. पोस्ट ही 100% तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. ऑफलाईन सुद्धा पी-डी-एफ आपण तयार केलेले आहेत. पी-डी-एफ घ्या, झेरॉक्स काढा, त्याची तयारी करा आणि ऑनलाईन टेस्ट सीरीज घ्या, त्याची देखील तयारी करा आणि तुम्हाला किती गुण मिळतात, काय नाही, याचा देखील तुम्ही आढावा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. व्यवस्थित तुम्हाला तयारी करायची आहे आणि आतापर्यंत जेवढे काही प्रश्नपत्रिका झालेले आहेत, भरती झालेल्या आहेत, त्याचा आढावा घेऊन आपण क्वेश्चन सेट तयार केलेला आहे. ऑनलाईन टेस्ट सीरीज आपण तयारी केलेली आहे. 100% तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी फायदा होणार म्हणजे होणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची जी लिंक आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉइन होऊ शकता. आणि तसेच अदर जे कंटेंट्स आहेत ते आहे आपलं तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी टायपिंगसाठी अतिशय महत्त्वाचे पॅसेज आहेत. कॉम्प्युटरचे क्वेश्चन आहे तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता. आता या ठिकाणी आपण आपल्या मुद्द्यावर येऊया मित्रांनो. या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे? दुसरा पॉइंट आहे सिलेक्शन होण्यासाठी टायपिंग. आता गुण तर तुम्ही घेतलेले आहेत, परंतु अजून तुम्ही टायपिंगला जर सुरुवात केली नसेल, तर तुम्ही चूक करत आहेत मित्रांनो. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. तर टायपिंग तुम्ही जर सुरुवात केली नसेल, तर आत्ताच सुरुवात करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंगला सुरुवात केलेली आहे, त्यांचं तर स्वागत आहे. त्यांचं काही टेन्शन नाही. परंतु टायपिंग दुसरं महत्त्वाचं आहे. 20 पैकी तुम्हाला 17 ते 18 मार्क्स जर घेतले, तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी फिक्स असणार आहे. कारण यावेळेस कॉम्पिटिशन आहे, भरमसाठ कॉम्पिटिशन आहे आणि या अगोदरचे 2023 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. टायपिंगपर्यंत मुलाखतीपर्यंत गेलेले आहेत. त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. परंतु यावेळेस मात्र त्यांना संधी मिळालेली आहे, ते पोस्ट सोडणार नाहीत आणि अजून असे काही कॅन्डिडेट्स आहेत, की त्यांना डॉक्युमेंट्समध्ये बाहेर काढलेले आहेत, तर डॉक्युमेंट्स एका चुकीमुळं, तर त्या विद्यार्थ्यांची देखील तयारी चालू आहे. त्यांना सर्व प्रोसेस माहीत आहे. ते देखील या ठिकाणी संधी मिळवणार म्हणजेच मिळालेल्या संधीचं सोनं करणार म्हणजे 100% सोनं करणार आहे. त्याच्यामुळे स्पर्धा ही तीव्र आहे. त्या लेव्हलला तयारी करा. टायपिंगची तयारी व्यवस्थित करा, लेखी परीक्षेची तयारी व्यवस्थित करा आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची ते माझ्यावर सोडा. मी तुमची 100% त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहे. आणि या संदर्भामध्ये देखील मित्रांनो आपण दररोज आता या ठिकाणी टायपिंग संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही पहा, टायपिंगची व्यवस्थित तयारी करा आणि व्यवस्थित नियोजन करून पॅटर्न नुसार तुम्ही टाईम टेबल तयार करा आणि लेखी परीक्षेची तयारी करा. पोस्ट ही 100% तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. अजून काही तुमच्या प्रॉब्लेम असतील तर त्या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि टेस्ट सीरीज घेऊन आताच सुरुवात करा. हीच तुमची शेवटची संधी असणार आहे.